वाई या ठिकाणी एक यात्रेचं पारंपरिक मैदान पडतं. या मैदानाच्या सेमीफायनल 7 मध्ये आपल्याला सुंदर असे मैदान मिळाले. या सेमीफायनल 7 मध्ये मथुर आणि सेवाग या जोडीनं निर्विवाद वटवून पुन्हा एकदा फायनलसाठी गाडी पात्र झाली. त्यांची संपूर्ण टीप आपल्याकडे आता नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. अंकुश विष्णू शिंदे. मालकाचं नाव अक्षय राजेश बेंगाळ. मथुरच्या मालकांचं मथुरच्या मालकांचं नाव. काय सांगाल आता कसं नियोजन झालं होतं या जोडीचं? नियोजन म्हणजे ही पहिली गाडी आमच्या इकडे लगातार 11 मैदान गुलालात राहिली, नंबर केलेली आहे गाडी. 11 वेळा 1 नंबर केलेली अकरा गाडी. एक नंबर हा. त्यानंतर आज जुळून आणली घरचीच गाडी परत. घरचाच साज आहे. नाही वेगवेगळे बैल आहेत पण ते वेगवेगळे बैल आहेत, फक्त आमचे घर समान चांगले आहेत. काय मथुर आहे हिंगोलीचा. हा, हिंगोली जिल्हा. सेवा आहे जाधववाडी शिरवळ बसला विंग आणि जाधववाडी वाटरा टेक्शन. सांगितलं की 11 वेळा ही गाडी पळाली आणि त्या ठिकाणी गुलाल जो आहे तो मिळवला आहे. नंबर केलेला. आज एक टॉपचा सेमी होता, सेमी क्रमांक 7 आज त्या सेमीमध्ये होता. हा, एक टॉपचा सेमी मध्ये तुम्ही काढलेला आहे, काय सांगा? आणि अत्यंत आनंद होतोय, बाकी काहीच नाही. बस ड्रायव्हरांबद्दल काय सांगा? ड्रायव्हर काय सांगा? ड्रायव्हरचा विषयच हरलाय. काय डायरेक्ट 100%. कोणी पण म्हणे गटाला पण गाडी कोणी झोपा म्हणे, काय विषयच एकटी नाही. गाडी होती आज आपल्या गटाला पण. सेमीला तर काय मध्ये आली, ड्रायव्हरने सांगितलं होतं आधीच सांगून तुम्हाला का गुलाल करून देणार आम्ही. काय नाव ड्रायव्हरांचं? भागवत घ्या. भागवत ड्रायव्हर भागवत हिंगोलीचे. इकडे चर्चेत नाहीत, पण आमच्या तिकडं बस विदर्भ केसरी याच्यात प्रत्येक त्यांची आहे. इकडच्या भागामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये ते चालू. नाही शंकरपटात. डायरेक्ट 3 फेऱ्यामध्ये शंकरपटाच्या अगोदर गाडी पळाली. टॉपच्या स्पीडने गाडी पळाली, इथं निकाल घेतलाय सेमीमध्ये, काय सांगा? चांगला गाडी कशी पळाली? चांगली पळाली. स्पीड किती आहे, कसं आहे नक्की मथुर सेवाची? एकदम चांगली स्पीड लागली. हा, पहिला कधी घडून आला? आता आमचं लोणंदचा महिना. नियोजन झालं होतं फक्त ती गेली होती ह्याच्या मैदानात पळायची. आपल्या गाठात बुलेट दिसली त्यांनी 1 नंबर केला. 23 तारखेला बुलेटचा मानकरी. परत एकदा आम्ही आणला काल आज आपण गाडी आणली. मथुरचा थोडासा इतिहास सांगा. तुमच्या घरच्या गायचा का खरेदी? नाही खरेदी केलेला, बाजारातनं खरेदी केलेला. बाजारामधून ते आजच असताना नाही तर मग 2 दात होता. 2 दात होता. हा, तिथपासून आतापर्यंत त्याच्यानंतर आम्ही विक्री केलेला. बरं. विक्री आमच्या मित्राचाच होता. त्याच्यानंतर विक्री केला रामप्रसाद राठोडला. त्याच्यानंतर काय जमून नव्हतं राहिलं, मग नंतर परत आम्ही खरेदी केलाय. त्याला विकला होता परत तुम्ही? हा, दीड महिना झालाय परत आम्ही खरेदी केलाय. काय विकण्याचं कारण काय होतं? विकण्याचं काय नाही, थोडे अडचे आम्ही पहिलं म्हणजे वासर घडवायचो आणि विकायचो. बरं. तसंच बघा आता कसं ते पूर्ण वासर आता सगळं झालंय, आता नाव करायचंय बस. पहिले गरीब परिस्थिती आहे त्यांची. आता जमजम परिस्थिती आता नादासाठी पाहिजे बैला नावासाठी. म्हणजे कुठंतरी ते मथुरच्या पायात एक लक्ष्मी हा. तुमच्या जवळ तो परत आला. आमच्या मालकांची लय इच्छा, बरं. अक्षय बेंगाळ जे आहेत ना त्यांची लय इच्छा की मथुर आपल्याला घ्यायचाच. घेतलाच. त्याचं नाव मथुरच का ठेवलं? ते मथुर कसं दिसतंय? मथुर आहेच. आणि कारण की राहुल वाटलं त्या मथुरची म्हणजे त्यामुळे आम्ही त्याचं नाव मथुर. ज्या पद्धतीनं पळतं नाव करते तसंच पद्धतीचं पळ याचा पण बरोबर या मथुरचं पण वाटतं. दिसायला पण तसंच आहे. त्याचं एक वैशिष्ट्य काय सांगाल पळा तुम्ही? तो खालून तळाला चांगला आहे का निकालाला चांगला आहे? तळाला चांगला आहे. एकसारखा बैल पळत होतो. पासून निकालापर्यंत. तर ड्रायव्हर तुम्ही सगळ्यात जवळून त्याला बघता. बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं होतं, गाडी जर कोणाला ओळखून येत असेल तर तिथं ड्रायव्हर काय सांगाल या जोडीविषयी? कसा पळेल? जोडी चांगली शंकरपटात शंकरपटातले टॉपला ड्रायव्हर. त्या भागात टॉपला ड्रायव्हर हिंगोली भागातला. आता इकडे आता या 15 दिवसामध्ये जवळपास 3 मुलाला झाले. 2 1 नंबर कुठे केले? 1 नंबर लोणंदला केलाय आणि काल केवळीला शेकडी घाटात बुलेटचा मानकरी सेकंदाला. घाटाचा राजा बुलेटचा मानकरी. किती दिवस झाले इकडे आलाय? बस 18 तारखेला चाला इकडे बैल. 18. इकडच्या वातावरणात आणि इकडच्या वातावरणात काय फरक वाटतो? थोडं गरमीचं वातावरण आहे. इकडची मैदानामध्ये पळण्याच्या कशा असतात नक्की फाट्या? कमी प्रमाणावर राहतात. 350 फूट शंकरपटात असते मैदान. शंकरपटाचा पल्ला इथल्या 300 ते 500 फुटाच्या दरम्यान असतो. आपल्या कशा फाट्या असतात 700-800 फूट एवढा नसतो. त्याला नंबर लागलेले